नमस्कार. 15 ऑगस्ट जवळ आला आहे आणि 15 ऑगस्टच्या भाषणाची तयारी बरेच लोक घरी बसूनच करत आहेत. अशा लोकांसाठी 15 ऑगस्टच्या भाषणात उदाहरणं कशी द्यावीत आणि उदाहरणं कोणकोणती द्यावीत याविषयी माहिती सांगणारा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी देतो आहे. यापूर्वी सुद्धा 15 ऑगस्टच्या भाषणाची माहिती असे वेगवेगळे व्हिडिओ मी गेल्या 2-3 वर्षापासून तुम्हाला देत आहे. आता या व्हिडिओमध्ये थोडा आगळा वेगळा व्हिडिओ आहे की 15 ऑगस्टच्या भाषणात उदाहरणं कशी द्यावीत आणि कोणती द्यावीत, काय नवीन उदाहरणं आहेत जी लोकांनी ऐकलेली नाहीत, अशी उदाहरणं तुम्हाला येणाऱ्या 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये जर सांगायची असतील तर त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, असे वेगवेगळे व्हिडिओ मी तुम्हाला नेहमी देत असतो. एक सूचना थोडीशी देतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. आमचं 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हॉटेल भक्तिशक्ती, तालुका वडवणी, जिल्हा बीड या ठिकाणी होत असतं. ज्याला शक्य आहे ते बीडचं प्रशिक्षण, बीड जिल्ह्यातलं 3 दिवसाचं निवासी प्रशिक्षण असतं. राहण्या जेवणाची सगळी सोय केलेली असते आणि प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लोणावळ्यात ते प्रशिक्षण घेत असतो. लोणावळ्यातलं प्रशिक्षण तुम्हाला जिकडचं सोयीस्कर आहे तिकडचं प्रशिक्षण तुम्ही जॉईन करू शकता. आणि माझं वक्तृत्वाची साधना नावाचे पुस्तक आहेत. 2 प्रकारची पुस्तकं आहेत. यातले 2 प्रकारची पुस्तकं तुम्ही घर बसल्या मागवू शकता किंवा ऑनलाईन ऑफलाईन कोणताही कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. चला आपण विषयाकडे येऊया. 15 ऑगस्टच्या भाषणात उदाहरणं कशी द्यावीत आणि कोणकोणती द्यावीत हा व्हिडिओ आहे आपला. बघा, भाषणात उदाहरणं दिल्याच्या नंतर भाषण दर्जेदार वाटतं, उठून दिसतं, लोकांचं लक्ष कायम भाषणाकडे राहतं. मग येणाऱ्या 15 ऑगस्टला जर आपल्याला उदाहरणं द्यायची असतील तर त्यातले एक उदाहरण मी तुम्हाला दाखवतो, बोलून दाखवतो. तुम्हाला इथे उदाहरण द्यायला सोपं जाईल आणि जास्त कोणी ऐकलेलं नाही हे उदाहरण. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फासाची शिक्षा सुनावली आणि जेलरने विचारलं त्यांना की तुम्हाला फासाची शिक्षा सुनावली आहे, तुमची शेवटची इच्छा काय बरं? त्यावेळी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी जेलरला सांगितलं, आम्हाला व्यायामाचं साहित्य आणून द्या. आता जेलरला प्रश्न पडला, मी शेवटची इच्छा विचारली आणि शेवटची इच्छा व्यायामाचं साहित्य आणून द्या. व्यायाम करून हे काय करतील? न राहून त्या जेलरनं त्यांना तिघांना विचारलं, तुम्ही आता फासावर जाणार आहे आणि मग व्यायामाचं साहित्य कशासाठी मागताय? माणूस व्यायाम कशासाठी करतो? जास्त दिवस चांगलं जगण्यासाठी. तुम्ही तर फासावर जाणार आहे, व्यायामाचं साहित्य घेऊन काय करताय? व्यायाम कशासाठी करताय? त्यावेळी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी दिलेलं उत्तर फार छान होतं. ते तिघही म्हणाले, आम्ही आमच्या देशाला माता मानतो आणि या मातेला आम्ही, आमच्या देवताला, मातेला आम्ही नेहमी माता पूजनीय मानून फुलं वाहत असतो आणि आम्ही कधीच या मातेला सुकलेले फुलं वाहत नाही, आम्ही टवटवीत फुलं वाहत असतो. आणि मग हे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव नावाचे 3 फुलं भारत मातेला व्हायचे असतील तर ते टवटवीत राहिले पाहिजे, यासाठी आम्हाला व्यायामाचं साहित्य द्या. म्हणजे देशभक्ती त्यांची तर दिसून येते. तुम्ही हे उदाहरण जर त्याच्यामध्ये घेतलं, आता खरं काय खोटं काय जाऊ द्या, पण मी माझ्या ऐकण्यात आलेलं हे उदाहरण आहे, आपण घेऊ शकतो. अशी उदाहरणं जर भाषणात आली तर ते भाषण मात्र लोक टक लावून ऐकतात, शेवटपर्यंत ऐकतात. आणखीन एक दुसरं उदाहरण तुम्हाला देतो तुमच्या 15 ऑगस्टच्या भाषणात सांगण्यासाठी. बघा, पुढचं उदाहरण आहे. मित्रांनो, एकदा वीर भगतसिंग यांना पाहुणे बघायला येणार होते आणि भगतसिंगच्या आईने भगतसिंगला 50 रुपयाची नोट दिली आणि भगतसिंगच्या आई भगतसिंगला बोलली, भगत, हे 50 रुपये घे, बाजारात जा, सामान घेऊन ये, पाहुणे येतील तुला पाहायला, जेवतील, तृप्त होतील, तुला पसंत करतील आणि तुझं लग्न होईल. भगतसिंगांनी त्या 50 रुपयाच्या नोटीकडे पाहिलं आणि भगतसिंग म्हणाले, आई, पाहुणे येतील, जेवतील, तृप्त होतील, माझं लग्न जमेल, माझं लग्नही होईल, पण लग्न झाल्यानंतर मला आयुष्यभर बाईची सेवा करावी लागेल का ग? आणि जर आयुष्यभर बाईची सेवा करावी लागेल तर माझा जन्म बाईची सेवा करण्यासाठी नाही, माझा जन्म या काळ्या आईची सेवा करण्यासाठी आहे. ही भगतसिंगाची देशभक्ती होती. असं म्हणून तुम्ही उदाहरणाच्या बाहेर या. आता मी उदाहरणाच्या बाहेर येताना काय म्हणलो? अशा पद्धतीनं भगतसिंग यांची देशभक्ती होती. ठीक आहे, आता या उदाहरणात काय खरं काय खोटं याच्यामध्ये जायची काही गरज नाही, पण जे काही उदाहरणं मी ऐकली ना ती फार सुंदर वाटली मला. आणि मग अशी उदाहरणं जर भाषणात आली तर भाषण रंजक वाटतो,
भाषण प्रभावी वाटतं आणि भाषणाला श्रोतावर्ग टिकून राहतो. मी गेल्या वेळेस तुम्हाला 15 ऑगस्टची माहिती सांगितली. माझा दुसरा व्हिडिओ पहा. हे बघा, माझे अनेक व्हिडिओ युट्यूबला आहेत वेगवेगळी माहिती देणारे. त्यापैकी सगळे व्हिडिओ तुम्ही बघा एकदा. सर्वच्या सर्व व्हिडिओ तुम्ही चेक करा. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी वेगवेगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. हे उदाहरणं वापरा. अशी उदाहरणं वापरल्याच्या नंतर भाषण तुमचं रुचकर वाटतं, श्रोता वर्ग टिकून राहतो. थोडंच भाषण करा, पण चांगलं करा. निर्भीडपणे भाषण करायला शिका. आमचं 3 दिवसाचं प्रशिक्षण जॉईन करा. आत्वा भाषणाचं पुस्तक आहे. त्यात 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, महापुरुषांच्या जयंत्या सर्व 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 काही त्या पुस्तकात आहे. हे पुस्तकही तुम्ही घर बसल्या मागू शकता. सुशांत नायकवाडी ऑफिशियल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला सुद्धा भेट द्या. थांबूया याच ठिकाणी. धन्यवाद.